गौतम बुद्धांना कशी व कुठे झाली ज्ञानप्राप्ती? आजच्या व्हिडिओमध्ये मी भगवान बुद्धांना कुठे व कशा पद्धतीने ज्ञानप्राप्ती झाली, त्यांचा जीवन परिचय व त्यांच्या जीवनातील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. भगवान बुद्धांना अशी झाली ज्ञानप्राप्ती ज्याने बदलला संपूर्ण इतिहास. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण. हा सण जगभरात, विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जागतिक महापुरुष व गुरु मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे 180 देशातील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. गौतम बुद्धांचा जन्म इसवी पूर्व 563 मध्ये सिद्धार्थ गौतम म्हणून झाला. सिद्धार्थ हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व शाकलचे राजपुत्र होते, जो आधुनिक भारत आणि नेपाळच्या सीमेवर असलेल्या छोट्याशा राज्यात येतो. सिद्धार्थ हे समृद्धी आणि सामाजिक सुधारणांच्या काळात जगले. वयाच्या 16व्या वर्षी सिद्धार्थांनी एका सुंदर मुलीशी लग्न केले आणि पुढे त्यांना मुलगा देखील झाला. त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा सिद्धार्थ हे 27 वर्षाचे होते आणि राजवाडा सोडून आपल्या राज्यात फेरफटका मारायला गेले. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की संसार, वृद्धापकाळ, आजारपण आणि मृत्यूच्या दुःखानं संपूर्ण विश्व वेढलं गेलंय. त्यानंतर त्यांनी पत्नी, मुलगा आणि संपत्ती सोडून ज्ञानाच्या शोधात भटकत तपस्वी झाले. नेपाळमध्ये म्हणजेच पूर्वीचा अखंड भारत शाक्यांचं राज्य होतं. राजा शुद्धोधन हे या राज्याचे नेतृत्व करीत होते. या राज्याची राजधानी कपिलवस्तू ही होती. शुद्धोधन यांच्या पत्नीचे नाव महामाया असे होते. काही कथांनुसार गौतम बुद्धांच्या जन्माच्या आधी महामायाला एक स्वप्न पडले. या स्वप्नात तिला एक पांढरा हत्ती दिसला, ज्याला 6 दात होते. तो हत्ती तिच्या कुशीत शिरताना तिला दिसला. त्यावेळेस हत्ती हे चिन्ह भरभराटीचे मानले जायचे. त्यानंतर लुंबिनीमधील बागेत फिरताना एका झाडाच्या फांदीला लटकून मायादेवी यांनी सिद्धार्थाला जन्म दिला. मायादेवी यांच्या निधनानंतर सिद्धार्थांची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी सिद्धार्थ यांचा सांभाळ केला. सिद्धार्थाच्या जन्मानंतर एका ज्योतिषाने त्यांचे भविष्य वर्तवताना सांगितले होते की हा मुलगा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा महान तपस्वी होईल. या भविष्यवाणीमुळे राजा शुद्धोधन यांनी राजपुत्र सिद्धार्थला अगदी लाडात वाढवले
बाहेरच्या जगातील दुःख सिद्धार्थाला कळू नये म्हणून शुद्धोधन यांनी त्यांना राजवाड्याबाहेर पडूच दिले नाही. सिद्धार्थ मोठा झाल्यावर त्याचे लग्न यशोधरा हिच्याशी लावून दिला. नंतर त्यांना एक पुत्ररत्न झाले व त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले. एके दिवशी सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडला आणि त्याने एक अंत्ययात्रा रोग झालेला व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती बघितली. या प्रसंगामुळे त्याला जीवनाचे नश्वरत्व कळाले. पुन्हा राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्याने सर्व भौतिक सुखांचा वैभवाचा त्याग करायचे ठरवले. वयाच्या 29व्या वर्षी एका रात्री आपल्या घोड्यावर बसून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर पडला. त्याच्या ह्या क्रियेला महाभिनिष्क्रमण म्हणतात. ऐतिहासिक सुखाचा त्याग करण्यासाठी सिद्धार्थने कडक मार्गाचा अवलंब केला. आत्मक्लेश करण्यासाठी अन्नपाण्याचाही त्याने त्याग केला. यामुळे त्याचे शरीर क्षीण होत गेले. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणार नाही याचा अंदाज सिद्धार्थला आला व त्याने ध्यानाचा मार्ग निवडला. शरीर हे एक साधन आहे ते नाकारून चालणार नाही म्हणून त्याने मध्यम मार्ग निवडला व त्या गावातील सुजाता नामक स्त्रीकडून शरीराला आवश्यक तेवढेच अन्न, तेवढेच दूध, खीर घेऊ लागला. बोधगया येथील पिंपळाच्या झाडाखाली बसून जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत उठायचे नाही असा निश्चय करून ध्यानधारणेला बसला. 49 दिवसांच्या या तपश्चर्येनंतर 35व्या वर्षी सिद्धार्थला ज्ञानप्राप्ती झाली. इथून पुढे तो बुद्ध म्हणून जगविख्यात झाला. अशा या ज्ञानी बुद्धांनी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले. त्यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. या प्रवचनात त्यांनी बुद्ध धर्माची मूलतत्वे सांगितली. अशी अनेक प्रवचने दिल्यानंतर गौतम बुद्धांना अनेक शिष्य मिळाले आणि या सर्व शिष्यांच्या मदतीने गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माचा सर्वत्र प्रसार केला. भगवान बुद्धांनी आपल्या पाली भाषेतील प्रवचनात 4 आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग व पंचशील तत्वांचा अर्थ सामान्य लोकांना सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. कालांतराने भगवान बुद्धांनी धर्म प्रसाराकरिता बौद्ध संघ निर्माण केला. सुरुवातीला त्यामध्ये स्त्रियांना बंदी होती. मात्र गौतम बुद्धांचा शिष्य आनंद यांच्या विनंतीनंतर स्त्रियांनाही संघात प्रवेश मिळाला. इसवी पूर्व 483 साली कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झाले. अशाच प्रकारचे वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.